औरंगजेब स्वराज्यावर चालून येऊन 7 वर्ष झाली होती. तो संपूर्ण शक्तीनिशी शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यावर तुटून पडला होता. पण हे स्वराज्य वाचवण्यासाठी शिवपुत्र शंभूराजे त्याच्यासमोर उभे राहिले. शंभूराजांनी अक्षरशः औरंगजेबाला घाम फोडला. त्याचा जवळजवळ 1 लाखाचा सेनासागर, अगणित संपत्ती मराठी सैनिकांनी संपवली होती. पण इतक्यात एक दुर्दैवी घटना स्वराज्यात घडते. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एका युद्धात मृत्युमुखी पडतात. स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळतो. शंभूराजांच्या पाठीवरचा हात नाहीसा होतो. आजच्या व्हिडिओमधून आपण सरसेनापती हंबीररावांचा इतिहास आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे पाहणार आहोत. हंबीरराव मोहिते यांचं खरं नाव हंसाजी मोहिते असो. संभाजी मोहिते हे हंबीररावांचे वडील होते. या संभाजी मोहित्यांना 3 मुलं आणि 2 मुली होते. त्यामध्ये हरिपराव, हंसाजी, शंकरजी, सोयराबाई आणि अन्नूबाई. हंबीररावांचं बालपण सुप्यांच्या गडीत किंवा कर्नाटकात गेलं असावं. हंबीररावांचे वडील संभाजी मोहिते हे खूप पराक्रमी होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा हंबीररावांकडे आला होता. त्या काळी सरदार घराण्यातील सरदार पुत्रांना शिक्षण देण्यासाठी लष्करातील नामांकित सैनिक आणि पंडित नियुक्त केले जात असत. यामुळे हंबीररावांना उत्तम प्रतीचं लष्करी शिक्षण मिळालं होतं. सचोटी, प्रामाणिकपणा व स्वामनिष्ठ हे गुण तर त्यांच्यात उपजतच होते. त्यांचं लग्न कधी झालं, त्यांची पत्नी कोणत्या घराण्यात होती याचा स्पष्ट पुरावा इतिहासात आढळत नाही. त्यांची कन्या ताराराणी ही शूर लढवई होती. ती राजाराम महाराजांची पत्नी होती. संभाजी महाराजांना औरंगजेबाने जेव्हा पकडले त्यानंतर ताराबाईंनी औरंगजेबाशी ज्या प्रखरपणे सामना केला त्यावरून अंदाज बांधता येतो की हंबीररावांची पत्नीसुद्धा पराक्रमी असावी. हंबीरराव शिवरायांच्या घोड्यांच्या तबेल्यात जुमला या पदावर होते. सभासदाने जुमला या पदाचा अर्थ स्पष्ट केला आहे. जुमला म्हणजे 100-150 तुकड्यांचा अधिकारी. सभासद पुढे असंही म्हणतो, हंसाजी खूप सुज्ञ, चौकस वृत्तीचा, धीराचा आणि पराक्रमी गडी होता. राजांनी त्यांच्यातले हे गुण पारखले. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की जुमला या लहान पदावर काम करत असलेल्या हंबीररावांना राजांनी एकदम सरसेनापतीसारखं एवढं महत्त्वाचं पद कसं काय दिलं असेल. लहान पद असूनही हंबीररावांकडून नक्कीच काहीतरी महत्त्वाची कामगिरी झाली असेल जी राजांच्या लक्षात आली. त्यांनाही स्वराज्य बांधणीसाठी अशीच माणसं हवी होती. राजांची नजर तीक्ष्ण होती. त्यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरली. शिवरायांना समोरचा माणूस पारखण्याची कला अवगत होती. जसा एखादा रत्नपारखी क्षणात ते रत्न आहे की खडा आहे हे ओळखतो, तसंच महाराज समोरच्या माणसातील गुणवत्ता, स्वभाव ओळखायची. म्हणूनच हंबीरराव साधा जुमला म्हणून काम करत असतानाही त्यांना राजांनी सेनापतीपद दिले. हंबीरराव मोहिते शंभूराजांचे सावत्र मामा होते. सोयराबाईंचे ते सक्के भाऊ होते आणि राजारामांचे सक्के मामा होते. या मामांचं प्रेम शंभूराजे या सावत्र भाच्यावर ओसंडून वाहत होतं. शंभूराजे लहान असतानाच त्यांच्या मातुश्री सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर पुतळाबाईंनी त्यांच्यावर प्रेमाचं छत्र धरलं. हंबीर मामा त्या आईविना पोर असलेल्या युवराजांच्या पाठीशी होते. तसेच ते मोठे झाल्यावर त्यांच्या पाठीशी हंबीरराव कणखरपणे उभे राहिले. सभासद म्हणतो, या युगी पृथ्वीवर यवन पातशाह असताना मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही. राजांबद्दल सभासदांनी असे उद्गार काढले. या मराठा पातशाच्या पराक्रमाची शान हंबीरराव मोहिते या सरसेनापतींनी आणखी वाढवली. शिवरायांच्या बरोबर हंबीररावांचा पराक्रम उजळून उठलाच, पण शंभूराजांच्या काळातही तो उजाळला. ते सावलीसारखे शंभूराजांच्या मागे असायचे. शंभूराजांच्या मातुश्री आधीच निर्वतल्या होत्या. शिवाजीराजे गेल्यावर हा पराक्रमी पुरुष मात्र पोरका झाला होता. त्यांच्या पोरकीपणासकट हंबीर मामांनी शंभूराजांना आपलं मानलं. आपला शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी राजांवरच्या आपल्या प्रेमात घट होऊ दिली नाही. रणांगणात शंभूराजांच्या बरोबरीने हंबीरराव उभे होतेच, पण राज्य प्रशासनात सुद्धा त्यांनी न्यायनिवाड्याचं काम केल्याची नोंद आढळते. दिनांक 31 जानेवारी 1685चं एक न्यायनिवाड्याचं एक निकालपत्र सापडलं ज्याच्यावर हंबीररावांचा शिक्का आढळतो. तसेच प्रधान, न्यायाधीश यांचेसुद्धा शिक्के आढळतात. महाजी जगदाळा आणि संताजी घाटकार यांनी सितोजी व त्याचा भाऊ सटवोजी भोसले यांनी आपल्या शेतातील बऱ्याच वस्तू चोरल्या असा आरोप केला होता. त्या खटल्याचे हे निकालपत्र होते. सन 1681 ते 1687 या वर्षात काय घडलं? औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे धूर्त इंग्रज, जंजिराचे हपशी हे बाहेरचे शत्रू होते. पण याबरोबर शंभूराजांविरुद्ध असलेले नातलग, हितशत्रू, वतनासाठी हापापलेले सरदार
यांचा हल्ला हंबीररावांच्या मदतीने शंभूराजांनी या 7 वर्षात कसाबसा थोपवून धरला होता. हंबीर मामा गेल्यावर स्वराज्याचा डोलारा या सगळ्या शत्रूंपासून कसा वाचून ठेवायचा हा प्रश्न शंभूराजांना पडला होता. हंबीररावांप्रमाणे कवी कलशसुद्धा शेवटपर्यंत शंभूराजांबरोबर होते, परंतु कवी कलशांचा मराठ्यांवर हंबीररावांसारखा वचक नव्हता. ते शंभूराजांच्या जवळचे होते, पण ते स्वराज्यातील नव्हते. ते काश्मीरी पंडित होते, यामुळे मराठी सरदार त्यांचं ऐकत नसे. हंबीरराव बऱ्याच दिवसांनी तळबीडला आले होते. त्यांना तिथे पोहोचेपर्यंत बरीच रात्र झाली होती. त्यांची त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जेवणाची सोय मधल्या अंगणात केलेली होती. याचवेळी त्यांची कन्या ताराऊ माहेरी आलेली होती. सगळेजण जेवायला बसले होते. जेवण नुकतंच सुरू झालं आणि तेव्हाच हंबीररावांना घोड्यांच्या टापांचा आवाज आला. हरकारी शत्रूंच्या हालचालीची बातमी घेऊन आली होती. औरंगजेबाने सर्जाखानाला प्रतापगडाच्या दिशेने पाठवलं होतं. ही बातमी ऐकताच हंबीरराव जेवण अर्धवट सोडून हरकाऱ्याला सविस्तर बातमी विचारू लागले. हंबीरराव आणि त्यांचं सैन्य पहाटेच्या अंतरात शत्रूचा पाडाव करण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना कळलं की सर्जाखान 15-16 हजारांची फौज घेऊन निघाला होता. खानाने सातारा सोडलं होतं आणि तो वाईच्या दिशेने निघाल्याचं कळलं. औरंगजेबाने आत्तापर्यंत आदिलशाही आणि कुतुबशाही ताब्यात घेतली होती. आता स्वराज्यावर त्याचा डोळा होता. हंबीररावांना कोणत्याही परिस्थितीत स्वराज्याचा घास घेऊ द्यायचा नव्हता. त्याची कन्या ताराऊ निघताना हंबीररावांना म्हणाली होती की काही झालं तरी प्रतापगड खानाच्या हाती लागू देऊ नका. प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर आहे ही गोष्ट हंबीररावांना पटली होती. त्याची बरीच फौज आंबाघाटात गेलेली होती. आता हंबीररावांजवळ फार फौज नव्हती. थोड्या फौजेनिशी ते तळबीडला आले होते. आता करायचं काय हा प्रश्न त्यांनी नारोजी भोसलेंना विचारला. हंबीररावांच्या लक्षात आलं की सर्जाखानाला पसरणीच्या घाटात शिरू द्यायचं नाही. खान घाटात शिरला की त्याला मदत होणार आणि मराठ्यांना अवघड जाणार. या विचारात असताना त्यांचं लक्ष वसंतगडाच्या बुरुजाकडे गेलं. हंबीरराव म्हणाले, आपण वाट बदलू. कोयना नदीच्या काठाकाठाने जाऊ. वासोडा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातून जाऊ. उद्या सकाळपर्यंत महाबळेश्वरला पोचू. नंतर उलटं वळून जाऊ. शत्रू वाऱ्याच्या वेगाने गेला तरी आपण त्यांना मध्येच गाठू. उलटमार्गे जाणारी वाट अवघड होती, पण तिचा फार बाऊ न करता सर्जाखानाला गाठायला हवं हे हंबीररावांनी नारोजी भोसलेंना सांगितलं. हंबीररावांना स्वराज्याच्या रक्षणापुढे कुठलाही अडथळा आला तरी तो त्यांना अवघड वाटत नसे, कारण त्यांच्या दृष्टीनं स्वराज्यापुढे सगळ्या अडचणी थेट्या होत्या. यात सर्जाखानाला आदिलशाही वाचवण्यासाठी शंभूराजांनी हंबीररावांबरोबर फौज पाटा देऊन मदत केली होती. पण आज तोच सर्जाखान स्वराज्यावर चालून आला होता. सर्जाखान एकनिष्ठ, प्रामाणिक, शूर अशा सेनापतीवर म्हणजेच हंबीररावांवर चालून आला होता. मराठी नेहमीचे युद्धतंत्राने लढत होते. पसरणीचा निम्मा घाट मोगल सैन्यात चढून आले होते. रात्री त्यांनी त्या घाटात मुक्काम केला. पहाटे पहाटे मराठ्यांनी झोपेत असलेल्या मोगल सैन्यावर हल्ला केला. सगळीकडे नुसती कापाकापी सुरू झाली. सर्जाखानाने मराठ्यांशी लढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला जिंकण्याची खात्री वाटत नव्हती. हंबीररावांनी सर्जाखानाचा बंदोबस्त केला, पण अचानक एक तोफगोळा त्यांच्या छातीला लागला आणि ते जमिनीवर कोसळले. ही लढाई कडेगाव या गावाजवळ झाली असावी. स्वराज्यासाठी रणांगणावर लढतानाच हंबीररावांना वीरगती प्राप्त झाली. इसवी सन 1687 मध्ये ही घटना घडली. हंबीररावांचं जाणं हे मराठ्यांसाठी खूप मोठा धक्का होता.